श्री स्वामी समर्थ. तर आज मी एक वेगळ्याच विषयावर बोलणार आहे. त्याचं नाव म्हणजे सर्वात मोठं पुण्य आणि त्या पुण्यापासून आपल्याला जे लाभतं ते सुख. म्हणजे काय? तर आपली आई. आता तुम्ही म्हणाल असं का म्हणता? तर कसं आहे ना, की खूप घरामध्ये आजच्याही युगामध्ये खूप घरामध्ये आईला व्हॅल्यूच नसते. काम तर सगळं तीच करत असते, पण आईला व्हॅल्यू नसते. मग पहिल्या काळामध्ये होतं, जादा करून लेडीजना घरामध्ये व्हॅल्यू नव्हती. कोणतेही विचार, कोणत्याही गोष्टीचे निर्णय त्यांचे घेतले जात नव्हते, त्यांना विचारलं जात नव्हतं. आजकाल एवढं नाही चालत, पण तरीही कुठे कुठे असतं हे अजूनही, की नाही विचारलं जात. किंवा आजही अशा काही आई आहेत की ज्या कमी शिकलेल्या वगैरे आहेत. अजून तर आहेत, इथून पुढे नसतील, पण अजून तर आहेत पहिल्या काळातल्या, की त्यांना नाही कळत, वाचता लिहिता येत नाही. चार लोक बाहेरची घरामध्ये आली तर समोर जाऊन पटकन व्यवस्थित बोलता येत नाही. मग त्यांना काय केलं जातं? कोपऱ्यामध्ये बसवलं जातं, आतल्या रूममध्ये वगैरे बसवलं जातं. तर असं काही करू नका, अशी मी विनंती करते. तर काय पुण्याचं काम आहे? तर आपल्या आईला व्यवस्थित सांभाळणं हे पुण्याचं काम आहे. तसं आता हे कोणाला सांगण्याची गरज नाही आहे, पण ह्या दुनियेत आजही खूप लोक आहेत की त्यांना सांगण्याची गरज आहे. कारण आज की दुनिया जसं पुढं जाईल, कलियुग जसं येईल, तसं गाड्यांचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे. त्यामुळे एक रस्त्यावरून 4 रस्ते 6 रस्ते झाले. तसंच की घरांचं कन्स्ट्रक्शनचं प्रमाण वाढलेलं आहे, घरं जास्त झालेली आहेत, शेतीची जमीन कमी होऊन घरांची संख्या वाढलेली आहे. तसंच आज घरांची जरी संख्या वाढली तर पहिलं एवढं नव्हतं. पहिलं घरांची संख्या कमी होती, पण लोक खाऊन पिऊन सुखी होती. पण आज घरांची जशी संख्या वाढत चाललेली आहे, तशीच आज अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमाची पण संख्या वाढत चाललेली आहे. त्यामुळे मी हा व्हिडिओ आज तुम्हाला बनवते तुमच्यासाठी, की सेवा करा. सेवा करा म्हणजे काय, मी असं म्हणत नाही रोज त्यांच्या हात पाय दाबत बसा, असं नाही आहे. पण जे त्यांची कुचंबना केली जाते, की इकडं बसायचं, तिथंच बसायचं, लोकांमध्ये यायचं नाही किंवा काय नाही. काहींच्या घरामध्ये आईची एवढी बेकार अवस्था असते, काही मुलं आईला मारतात. काही जर आई आजारी असेल तर तिला बघत नाहीत. आजही आहे अवस्था, तिला बघितलं जात नाही. मुलं राहताना करोडोच्या बंगल्यात राहतात, पण त्या करोडोच्या बंगल्यात एकही कोपरा त्यांना आईसाठी सापडत नाही. मग अशा वेळी काय करतात? अनाथाश्रमामध्ये जातात आणि पैसे देतात की आईला सांभाळा म्हणून. असेही आहेत लोक आजकाल. तर असं बिलकुल कोणीही करू नये. लग्न झाल्यानंतर आईला लांब करू नये. ह्या दुनियेमध्ये तुम्ही कुठेही गेलात, ह्या जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात कोणाकडेही तुम्ही गेलात, तर आपली आई जिनं जन्म दिलाय, ती जे प्रेम देऊ शकते, जी माया लावू शकते, ती ह्या दुनियेत तुम्हाला कुठेच भेटणार नाही. तुम्ही कितीही फिरा, कितीही कोटी अब्ज रुपये वाटा, पण ती माया, ते प्रेम तुम्हाला कुठेच भेटणार नाही. आणि जी आतली भावना असते ना आईची, माझ्या मुलांचं खूप चांगलं झालं पाहिजे, माझी मुलं खुश राहिली पाहिजे, ही भावना आणि हे मन तुम्हाला ह्या दुनियेत कोणाकडे पण भेटणार नाही. बोलतात लोक तुझं चांगलं होऊ दे वगैरे, पण जे आईचं असतं ना, त्याच्यावरती शंकाच घेता येत नाही की ती खरं बोलते की खोटं बोलते. अशी शंका घ्यायचा प्रश्नच येत नाही. इतरांच्यावरती तुम्ही शंका घेऊ शकता, अरे हे खरं बोलतात का, आपलं वरवरती बोलतात, पण आईच्या शब्दावर कधी शंका नाही घेऊ शकत. त्यामुळे मी तर म्हणते, तुम्हाला तुमच्या जर वयाच्या 60, 70, 80 वर्षापर्यंत तुम्हाला तुमच्या आईचा सहवास जर मिळत असेल, तर तुम्ही खूप लक्की माणूस आहे आजच्या कलियुगामध्ये. मी म्हणेन तुम्ही जपा, तुम्ही सोडू नका, अनाथाश्रमात जाऊ देऊ नका. आज तुमचं लग्न झालं, मुलं बाळं आली म्हणून तिला विसरू नका. काल तिनं दुनिया दाखवली, मग मी असं म्हणत नाही आज तुम्ही तिला दुनिया दाखवा, पण तिला व्यवस्थित सांभाळा. तिला वेळच्या वेळेवरती खायला प्यायला द्या, तिच्याकडे थोडं बघा, ती कशी आहे कशी नाही, तिला काय त्रास होतो का बघा, अधूनमधून लक्ष द्या, तिचं काही दुखतं का. ह्या दुनियेत काहीही गमावलं गेलं तर चालेल, पैसा गेला, प्रॉपर्टी गेली, सगळं काही चालेल, पण आईला कधी गमावलेलं नाही चालत.
असं माझं मत आहे. कधीच आईला गमवायचं नाही, कधीच नाही. मी तर म्हणेन जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत आई आपल्याला राहिलीच पाहिजे. कारण आईची माया ही आपल्याला ह्या दुनियेत कुठेही भेटत नाही. खूप घरात आज अशी अवस्था आहे की आईच्या अंगावर फाटकी साडी असते आणि तोच मुलगा, त्याच घरातला मुलगा मंदिरामध्ये आणि बाहेरच्या ठिकाणी जाऊन सोने चांदी पैसे दान करतो. त्याला वाटतं की देव खुश होईल. होईल का हो देव खुश? बिलकुल नाही होणार. अजिबात देव खुश होणार नाही. देव कुठं मागतो सोनं दे आणि चांदी दे म्हणून मग तुझं काम करतो? देव थोडंच बोलतो. देव म्हणतो कर्म चांगलं कर. मग कर्म चांगलं कर म्हणजे काय? इतरांशी चांगलं बोलणं, हसणं, खेळणं, चांगल्या भावना ठेवणं, इतरांविषयी चांगलं विचार ठेवणं, हे देवाला पाहिजेले. देवावरती प्रेम करणं, देवावरती विश्वास ठेवणं, हे पाहिजेले देवाला. घरामध्ये आईच्या अंगावरती फाटलेलं वस्त्र आणि देवाला जाऊन तिथं वस्त्रदान करून येतात. साडी चोळी देवीला करतात. अरे घरातली तर आई झाक पहिल्यांदा, मग देवळातले झाक. असं बिलकुल करू नका. आईकडे लक्ष द्या. ती आहे तोपर्यंत तिची व्हॅल्यू नाही समजत, पण ती गेल्यानंतर कळतं की खरंच ती होती म्हणून आपल्याला समाधानातून होतं. आज ती नाही. तिची उणीव भासणार. 100% तुम्हाला तिची उणीव भासणार. कारण ती असतेच तशी. देवाने दिलेलीच आहे ती आपल्यासाठी तशी. आईच्या आजारपणामध्ये तिला टाईम नाही दिला तर तिला कसं वाटत असेल? जर तुम्ही लहान होता, जेव्हा तुमचं डोकं जरी दुखलं तर आई तुमच्या उशाला बसते, येता जाता तुमच्याकडे लक्ष देते, काय होतंय का, दुखतंय का. मग आज ती आजारी पडते तेव्हा तुमचं कर्तव्य आहे ना ते तिच्यासाठी ते करणं. आईच्या आजारपणामध्ये आईकडे लक्ष द्यायला टाईम नसतो. मग सर्व्हिस, बिझनेस. पण इलेक्शन येऊ दे, जिथं फायदा ना तोटा काहीच नाही आपलं, तिथं मात्र आमच्याकडे फिरायला टाईम असतो त्या आमदार खासदारांसाठी. मग आईसाठी का नाही? त्या लोकांनी तुम्हाला दुनिया दाखवली, जन्म दिला का? काही लोक तर आईला अगदी शिव्या देतात, मारतात, घराबाहेर काढतात. खूप काय काय ह्या दुनियेमध्ये आजही चालू आहे. आज तर मर्डरही करतात. इथपर्यंत मी बोलेन, मर्डरही केला जातो आईचा, आणि खूप ठिकाणी हे झालेलं पण आहे. तर असं करू नका. तिला जपा. ती आहे तोपर्यंत तुम्हाला तिची व्हॅल्यू कधीच समजणार नाही, हेही मी बोलेन. पण मी हा व्हिडिओ यासाठी बनवते की उद्या ती गेल्यानंतर तुम्हाला तिची व्हॅल्यू कळून काय उपयोग नाही. त्यापेक्षा ती आहे तोपर्यंत तिला जपा. तिच्या इतकं माया प्रेम तुम्हाला कोणही नाही देऊ शकत. कोणही नाही देऊ शकत. तुम्ही कितीही पैसे दिले तर ते प्रेम कोणही देऊ शकत नाही. ती भावना, ते मन, ते कोणही तुम्हाला देऊ शकत नाही. मी असं म्हणत नाही, कधी काही घरामध्ये असं असतं की बायकोचं आणि आईचं पटत नाही, तर मी असं म्हणत नाही आईसाठी बायकोला सोडून द्या. नाही. एका मुलग्याच्या अंगावरती जबाबदारी असते. आई आणि बायको ह्या दोन्ही गोष्टीचे समतोल ठेवायचा नात्यामध्ये. ना हिला दुखवायचं ना तिला दुखवायचं, ना हिला सोडायचं ना तिला सोडायचं. हे एका मुलाची खूप मोठी जबाबदारी आहे. आता मी असं म्हणत नाही आईसाठी बायकोला किंवा बायकोसाठी आईला सोडा. अजिबात नाही सोडायचं. आणि माझी एकच विनंती आहे, अनाथाश्रमांची संख्या फक्त कमी झाली पाहिजे. बस एवढीच इच्छा आहे माझी. ह्या अनाथाश्रमामध्ये, अनाथाश्रम असतात कोणासाठी हो? वृद्धाश्रम असतात कोणासाठी? निराधारांसाठी ना. पण तिथे आज स्टँडर्ड घरातले, चांगल्या घरातले, जिथे की आर्थिक परिस्थितीही चांगली आहे, राहण्यासाठी चांगली सोय आहे घरामध्ये, तरीही त्याही घरातले वृद्ध लोक अनाथाश्रमामध्ये आहेत. का हो? जर असतात काही आई वडील अगदी म्हणजे म्हातारपण येतं तसं लहान बाळासारखं वागायला लागतात. हट्ट करणे, हट्टीपणा करणे, कोणाचं न ऐकणे करतात. 99% करतातच वृद्ध लोक. कारण लहानपण आणि वृद्ध हे सेमच असतं. लहानपणी जसं बालिशपणा करतात तसं वृद्ध लोक पण बालिशपणा करतात बघा. कोणाचं ऐकायचंच नाही. जे करा म्हणेल ते करायचं नाही, जे नको म्हणेल तेच करायचं. हे घडतं खूप ठिकाणी. असं आहे, खूप म्हणजे खूप ठिकाणी असं घडतं. म्हणून त्याच्यावर चिडचिड केली जाते. असं नाही. कधीतरी मुलाने अगदी आई 80-90 वर्षाची असेल ना, कधीतरी तिच्याजवळ जाऊन बसावं, पहिल्या गोष्टी बोलाव्यात.
कधी तिच्याबरोबर गप्पा माराव्यात. तुम्ही बघा तर ती किती आनंदी होते. तुमच्या लहानपणी कधी काय घडलं असेल, तुम्हाला आठवलं तर ते आईबरोबर शेअर करावं, बोलावं. आई असं झालं होतं तेव्हा तू असं केलं होतं, असं घडलं होतं. बोला ना एकदा. तुम्हाला तर त्या आठवणी आठवतील, पण तिलाही किती बरं वाटेल की तुम्ही तिच्याबरोबर टाइम स्पेंड करता. ही नाती आहेत ना, गेल्यानंतर परत येत नाहीत. ही गेलीत ना एकदा निघून पुढच्या प्रवासाला, तर तुम्ही कितीही रडा, कितीही ओरडा, ते दिसू शकत नाही, ते तुमच्याबरोबर बोलू शकत नाही. मग आहे तोपर्यंत का नाही हो? आहे तोपर्यंत त्यांचा रिस्पेक्ट करा, त्यांना जपा. लहान बाळ तुम्हाला झाल्यानंतर ते रडतं, ओरडतं, अंगावरती घाण करतं, त्याला जपताच ना, टाकून देता का? नाही ना. मग आई वडील पण लहान बालिशपणच असतं त्यांचंही. वृद्धपण म्हणजे बालिशपणच आहे. मग तेही चिडचिड करणार, कधी ओरडणार, कधी उलट बोलणार. मग ते पण सहन करायला पाहिजे ना. ऐकायचं, सोडून द्यायचं. आपलेच आहेत ना, त्यांच्या मनात भावना थोडीच आपल्याविषयी वाईट आहे. भावना वाईट नसते, रागाच्या भरात बोलून जातात. सोडून द्यायचं, जास्त मनावरती घेत बसायचं नाही. हसायचं, सोडून द्यायचं. त्यांनाही दुःख नाही ना होत. त्यांनी एक बोललं, आपण दोन बोललं, काय राहिलं त्या घरामध्ये? वादच ना. आणि असमाधान, समाधान तर बिलकुल नाही. आणि त्यांना दुःख झालं त्याचं काय? त्यापेक्षा रिस्पेक्ट करा, व्यवस्थित जपा. त्यांना कधी अनाथाश्रमामध्ये घालवू नका किंवा घरातून बाहेर काढू नका. आजकाल मर्डर पण केले जातात आईवडिलांचे. मारलं जातं त्यांना, मर्डर केले जातात का तर सांभाळायची इच्छा नसते. असं नका करू, प्लीज नका करू. खूप मोठं पाप आहे, खूप मोठं पाप आहे. नका करू. ती परत कधीच नसते भेटत. जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत तिच्याबरोबर बसा, बोला. तिला काय हवं काय नाही बघा. कधीतरी तिच्यापाशी जाऊन तुझं काय दुखतं का गं, तू बरी आहे का म्हणून विचारा. कधी ती आजारी असेल तर दिवसानं 2-3 वेळा तिची चौकशी करा, तू बरी आहे का, तुझं दुखतंय का काय. तिला किती आनंद होतो बघा. आज मुलांच्याकडे पैसा असावा, प्रॉपर्टी असावी, आई वडिलांची इच्छा असते, नाही असं नाही. पण त्यापेक्षाही जास्त समाधान आई वडिलांना त्यावेळेला असतं की आपल्या म्हातारपणामध्ये आपलं थोडं जरी दुखलं तर आपला मुलगा, आपली मुलगी येता जाता आपली चौकशी करते. बरं आहे का, ठीक आहे का, काही दुखत नाही ना. ते समाधान अतिशय मोठं असतं, खूप जास्त मोठं असतं. आत्ता जर माझा व्हिडिओ कोणी वृद्ध लोक किंवा जे कोणी मोठे झालेत लोक, म्हणजे की नाही का, सुना, मुलं, नातवंड आलेत, त्यातलं कोणी जर ऐकत असेल ना, जास्त वय म्हणजे 40-50 नंतरचे लोक, तर त्यांना हे सगळं काही समजेल मला काय म्हणायचंय आणि मी का बोलते असं सगळं समजेल त्यांना. म्हणून मी तरुण पिढीला सांगते, असं करू नका. ते आहेत तोपर्यंतच, त्यांच्या पाठीमागं काही नाही हो. आपल्याला पण व्हॅल्यू राहत नाही माहिती आहे का त्यांच्या पाठी. आणि लहान मुलगा जर असताना त्याने जर त्याचे पॅरेंट्स गमावले ना, तर त्या नाही राहतो, काहीच नाही राहत. त्याला ती माया, ते प्रेम नाही मिळू शकत. ह्या दुनियेत त्याला कोणीही सांभाळलं ना, कुठेही जाऊ दे तो मुलगा, त्याला नाही ते प्रेम मिळू शकत. जर त्याची आई नसेल ना, तर त्याला ह्या दुनियेमध्ये कोणच नाही. मग त्याच्यावरती कोणीही येतं जातं, बोलण्यावरनं टिकली मारून जातं, टोमणे देऊन जातं, आणि तो काही नाही करू शकत, हतबल झालेला असतो. कारण सगळ्यात मोठं जर बळ कोणतं असेल तर ते म्हणजे आई असते. त्या मुलाला तर कळतच नाही की आई म्हणजे असतं काय. जर त्याला कळत्या वयाच्या अगोदर त्याची आई जर गेलेली असेल ना, त्या मुलाला कळतच नाही आई म्हणजे असतं काय. आणि ज्यांची आई लहान वयामध्ये गेलेली आहे ना, ते लहान असताना किंवा आजही नाही, त्यांना आज कळत असेल मला काय म्हणायचं आहे. ते जर कोणी मुलं मुली जर माझे व्हिडिओ आता पाहत असतील तर त्यांना ते दुःख, त्यांचं दुःख ह्या दुनियेतलं सगळ्यात मोठं दुःख आहे मी म्हणते. ते कोणी समजूच शकत नाही ना. त्यांना त्या लेवलचा आधार कोणी देऊ शकत नाही ना, प्रेम देऊ शकत नाही ना, माया लावू शकत नाही ना, काळजी घेऊ शकत नाही. त्या लेवलला कोणही जाऊ शकत नाही. एक आईच्या लेवलला ना कोणच नाही, तिची बरोबरी करताच येत नाही, कधीच नाही करता येत. त्यामुळे तिला जपलं पाहिजे. ज्यांना आहे ना, तुम्ही खूप नशीबवान आहे. त्यामुळे जितकं जपता येईल तितकं जपा. काहीही करा, काहीही करा, बस जपा. मानसिक समाधान सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मानसिक समाधान दिलं ना की सगळं काही ठीक होतं. मानसिक समाधानापासून त्यांना वंचित ठेवू नका.
आणि ते समाधान तुमच्याजवळ आहे, अनाथाश्रम वृद्धाश्रमामध्ये नाही आहे. त्यांना लांब ठेवू नका. हे वय आहे त्यांचं असं आहे की त्यांना तुमच्याबरोबर राहिलं पाहिजे, तुमच्या मुलांमध्ये खेळलं पाहिजे, त्यांची विचारपूस तुम्ही केली पाहिजे, एवढीच त्यांची अपेक्षा असते. आणि ज्या मुलांचे लहानपणी आई वडील गेलेले आहेत ना किंवा नाहीत, त्यांचं दुःख अजबच आहे. सिरियसली खूप अजब आहे, खूप खूप अजब आहे. त्या मुलांना कळत असेल, कारण आई हा इतका मोठा आधार असतो ना, ज्याची आई असते ना त्याच्या पाठीमागं फक्त उभी आहे, ती काहीच बोलत नाही. त्या मुलाच्या नादालाही कोणी लागत नाही किंवा त्याच्या वाटेला कोणी जात नाही, त्याला उलटसुलट कोणी बोलत नाही. पण आज त्याची आई गावाला जाऊ दे, उद्या शेजारचा मुलगा येऊन त्याची खोड काढून जाणारच. म्हणजे इतकी ती पॉवर असते पाठीमागे आपल्या, आधारस्तंभ असतो तो मोठा आपला. त्यामुळे ना तिची खूप गरज आहे. ती असते ना तेव्हा आपल्या वाटेलाही कोणी जात नाही. ती फक्त उभी असू दे, न काही बोलता बस. पण ती जर नसेल तर ह्या दुनियेत आपलं कोणी नाही, खरंच कोणी नाही. त्यामुळे तिची खूप मोठी गरज आहे खरंच. त्यामुळे तिला जपा. ज्यांच्याकडे आई आहे जपा. ज्यांची आई आजारी असते, तुम्ही पाहत नसाल, तिला विचारत नसाल, विचारा, बोला. काही दुखतं का विचारा, काही त्रास होतो का विचारा, काय हवं का विचारा, काय नवीन खाऊ वाटतं का विचारा, आणून द्या. अरे ते गेल्या खूप लोक अशी आहे तोपर्यंत खूप तिरस्कार केला जातो, खूप तिरस्कार करतात, नीट बोलत नाहीत. कालपर्यंत जिला आई म्हणतात, आज ती म्हातारी झाल्यानंतर तिला म्हातारी म्हणून बोलवतात. असेही लोक आहेत खूप, मी पाहते रोज. नका असं बोलू. तिला आई म्हणत होता ना, आईच बोला ना. ती पण हतबल असते हो, वयाच्या पुढे ती हतबल झालेली असते. आपलं वय असं असतं की मुलांची बायको, त्याची मुलं समोर असतात, त्यांना ती ओरडून ओरडून घरामध्ये दंगा करून सांगू शकत नाही मला आई म्हण, म्हातारी म्हणू नको. नाही रे, असं नाही बोलायचं, कोणीच नाही बोलायचं. तिचा रिस्पेक्ट करा. मी असं म्हणत नाही रोज तिचे पाय धुवा आणि पाणी प्या, बिलकुल नाही, गरजच नाही तेवढं करायची. तिची काळजी घ्या, तिला काय हवं काय नाही बघा. आज त्या आईला काय लागतं काय नाही बघितलं जात नाही, पण ती गेल्यानंतर 2 दिवसांनी सगळ्या जगभरातले पदार्थ गोळा करून नेता तुम्ही. काय गरज आहे हो. मी तर म्हणते जोपर्यंत आहे तोपर्यंत इतकं द्या, इतकं द्या, इतकं द्या, इतकं घाला. विचारा अधूनमधून, काय हवं ते आणून द्या. कधी कधी बोलली ती स्वतःहून, मला हे खाऊ वाटते, हे आणा. आणि त्यानंतर जेव्हा ती जाईल त्यानंतर तुम्ही काहीच नेऊ नका, काही नाही फरक पडणार. एखादा पदार्थ ठेवला ना ती खुश, ती आशीर्वाद देऊन जाईल. पण आजकाल असंच चालतं, आहे तोपर्यंत काही द्यायचं नाही, मन मारायचं, नाहीत पैसे, नाही हे आणणार नाही, आणि गेल्यानंतर लाखो पदार्थ. कशाला एवढं करायचं मग? आहे तोपर्यंत द्या ना, तिला विचारा ना. तुम्ही तुमच्या मुलांना देत नाही का मागितलं तर? मग त्यांनाही विचारा, काही खाऊ वाटतं का, द्या त्यांना. अरे आज त्यांची किंमत कळत नाही, ते समोर असताना त्यांची किंमत काय वाटत नाही, नंतर खूप कळते, खूप कळते. ती जागा इतकी मोठी असते, रिकामी होते त्यानंतर, आणि गेल्यानंतरच माणसाला कळतं, अरे आपण उलट बोलत होतो, आपण हे मागितलं दिलं नाही. खूप आठवतं आणि रडायला येतं. रडून दाखवणार कोणाला, कोण आहे बघायला तुमचं रडणं? ती तुमच्यासाठी काही करू शकते. आज तुम्ही अडचणीत असाल ना, अंगावरचं सोनं काढून देते, कधी साठवून ठेवलेले थोडेसे पैसे असतात ते काढून देते. तिच्यासारखं कोणच नाही करू शकत, माहिती आहे का? कोणही नाही करू शकत. मुलांना थोडं जरी काय लागलं ना, तर तीच असते जे आपले साठवलेले कुठेतरी कोपऱ्यात ठेवलेले पैसे काढते. ह्या दुनियेत तुम्ही जावा बरं बाहेर, कुठल्या पाहुण्याच्यात वगैरे राहा, तुम्हाला लागलं आणि काय प्रॉब्लेम आला, ते बघा बरं कोपऱ्यातले पैसे किंवा काही लपवलेलं कुठलं काही काढतात का? असतील तर लपवून ठेवतील. पण आई आहे जे वर्षानुवर्ष झाकून ठेवलेलं असतं, ते वेळ आले की बाहेर काढते. तिच्यासारखं कोणालाच नाही जमणार. ते नातच अजब आहे, कोणालाच नाही जमणार तिच्यासारखं. खरंच सांगते, जपा. गेल्यानंतर रडून पश्चाताप करून काही उपयोग नाही. पश्चाताप करायची वेळच नाही आली पाहिजे. जेव्हा ती जाईल तेव्हा वाटलं पाहिजे की
चला तिनं जे मागेल ते मी तिला दिलं. ती खुश असायची, चांगली राहायची. तिला हवं ते दिलं. तिचा आजारपणात तिच्याबरोबर होतो. तिला हवा तेवढा पैसा घातला आजारपणात, किंवा खूप तिचं बघितलं, तिची विचारपूस मी करत होतो. ह्याचं समाधान तरी वाटेल आणि खुश तरी राहील. तुमच्या मनाला आशीर्वाद देईल ती, तुम्हाला आशीर्वाद देऊन जाईल जाताना. हेळसांड करू नका, बिलकुल करू नका. आणि ज्यांच्याकडे नाहीत ना ही नाती, आई हे नातं नाही ना, त्यांना जाऊन विचारा तिची व्हॅल्यू काय असते, तिची किंमत काय असते. कितीही वाईट वेळ आली तर ती कधी उघड्यावर टाकत नाही, कधीच टाकत नाही. आणि आजकाल खूप आई अशा झालेल्या आहेत की ज्या आपल्या मुलांच्या पालनपोषणासाठी, जर का तिच्या नवऱ्याबरोबर डिवोर्स झाला असेल किंवा नसेल, ते नसेलच नातं तिच्याकडे, तर ती त्या मुलांची पुढे जाऊन हेळसांड होऊ नये किंवा उद्या दुसरं लग्न केलं तर त्या मुलांना त्रास होऊ नये म्हणून ती सिंगल मदर बनून राहते. कालपर्यंत तिनं घराच्या बाहेर पाऊल टाकलेलं नसतं. ती आई काम करते, कुठेही करते, काहीही करते, पण पालनपोषण करून मोठं करते. तुम्ही ह्या दुनियेत बघा, काही बापही असे आहेत जे करतात, एकट्याने चालवतात सगळं, पण जास्त कोण आहे ते तुम्ही बघा. जे लोक नाहीत ना बघत आणि आज हे व्हिडिओ बघत असतील, तर कृपया हात जोडून विनंती आहे, नाती जपा. ती नाती पुन्हा नाहीत भेटत. त्यांचं काही दुखत असेल वगैरे, बघा, अवश्य बघा, विचारा. आज कोण माझा व्हिडिओ बघत असेल, तरुण असतील, म्हातारे असतील, कोणही असू दे, मला नाही माहीत तुम्ही कोण आहात, कोणतं वय तुमचं, कोणतं चालू आहे तुमचं, तुम्ही काय करता काय नाही, मला नाही माहीत, पण जपा. लांब राहत असाल, वारंवार फोन करून विचारपूस करा, कसे आहे काय आहे विचारा, बोला. ते समाधान वेगळंच असतं. आणि आईला तिच्या गावामध्ये राहत असेल ना, की दुनिया जर तिच्यापाशी येऊन दिवसभर जर बसली तिच्याजवळ आणि गप्पा मारल्या, तर ते समाधान एकीकडं. पण तुम्ही जर एक कॉल करून, आई तू कशी आहे, तू बरी आहे का, तू ठीक आहे ना, तुझी तब्येत ठीक आहे ना, हे विचारलं ना, हे 4 शब्द, ते आनंद गगनात मावत नसतो. जर कोणी आत्तापर्यंत व्हिडिओ बघणारे कोणी असेल आणि ज्यांनी आईची आजपर्यंत विचारपूस केली नसेल ना, तर तुम्ही फोन करून, नसेल जवळ तर फोन करा, असेल जवळ तर एकदा जाऊन बसा, विचारा, बोला, काय हवंय काय नाही बघा, काय मागत असेल तर आणून द्या. खरंच सांगते, आणून द्या. मनसोक्त जगायला द्या त्यांना. आणि तिला कोणत्याही गोष्टीसाठी पाठीमागं सरकू देऊ नका. तुमच्या बरोबरीनं ठेवा, तिला लांब ठेवू नका. बायको मुलांसाठी तिला लांब करू नका. नाती समतोल करून ठेवा. तुम्ही दोघींनाही समतोल ठेवा. कसं करायचं ते तर तुमची जबाबदारी आहे. मुलगा असो मुलगी असो, काही मुली नाही चौकशी करत आईची वगैरे, सहसा नसतं असं, पण चुकून काहीतरी 1-2% चौकशी करा. गेल्यानंतर रडायला सगळी दुनिया येते, पण आहे तोपर्यंत कुणी चौकशी करत नाही हो. पण दुनियाचा काही मतलबच नसतो. तुमची आई आहे, तुम्ही बघा तिला काय हवं काय नाही, तुम्ही बघा. मुलीनं पण काय असं नाही की लग्न होऊन गेली म्हणजे जबाबदारी नाही. आजकाल मुली करतात, खूप मुली करतात आईसाठी वगैरे, पण तरी पण मी सांगते, ज्या कोणी चौकशी करत नाहीत, बघत नाहीत, विचारत नाहीत, अहो फोन करा. दिवसातून एकदा नाही झाला तर कमीत कमी आठवड्यातून 1-2 तरी कॉल करा. विचारा तू कशी आहे काय आहे. कधीतरी तिला तुमच्याकडे न्या, 4 घास खाऊ घाला. परत नाही भेटणार हो, हे दिवस नाही भेटणार. आणि तुम्ही जेव्हा आई व्हाल, म्हातारे व्हाल ना, तुम्हाला तेव्हा तुमच्या आईची व्हॅल्यू समजेल, ती काय होती. असं करू नका. तर प्लीज, माझी हे व्हिडिओ बनवण्यापाठीमागे एकच हेतू आहे की वृद्धाश्रमांची संख्या कमी व्हावी, तिथं लोकांची संख्या कमी व्हावी. त्यांना घरामध्ये माया प्रेम आपल्या माणसात राहून जे भेटतं ते वृद्धाश्रमात नाही भेटत हो. तिथं फक्त खायला प्यायला घालून जगवलं जातं. माया प्रेम वगैरे तिथं नाही कोण विचारत. आणि जी आपुलकी नातवंडांमध्ये खेळून भेटते, जे आनंद असतो, तो वृद्धाश्रमात नाही व भेटत. त्यामुळे त्यांना घरी ठेवा. जर कोणी ठेवलं असेल वृद्धाश्रमात, ते माझे व्हिडिओ पाहत असतील, तर तुम्हाला कृपया विनंती आहे, घरी आणा, सांभाळा. वृद्धाश्रमात सोन्याचा घास खात असतील तर तिथं समाधान नाही लाभणार, पण तुम्ही शिळी भाकरी दिली घरामध्ये ठेवून आणि समाधान लाखमोलाचं दिलं तर तिथं त्यांना ते लाभणार आहे. विनंती आहे, घरी आणा, सांभाळा.
त्यांचा सहवास असा गमवू नका, त्यांना गमवू नका, जवळ ठेवा. आईसाठी हजार नाती कुर्बान करा, आईसाठी काही करा, बस तिला नका सोडू. विनंती आहे, तिला कधी लांब नका ठेवू. या दुनियेत आईची तुलना कोणत्याच नात्याबरोबर करता येत नाही. कोणतंच नातं त्या लेवलचं आपल्याला प्रेम देऊ शकत नाही, माया देऊ शकत नाही. काहींना लाभलेलं आहे तेवढं सौभाग्य की कोणीतरी भेटतं आईसारखं, त्यांच्यासाठी मी बोलत नाही, पण नाही, शक्य नाही. आईची माया सहसा 100% सर्वांसाठी कोण ना कोणतरी आहे. ही आई आहे, पण अजून कोणतरी प्रत्येकाला प्रेम करते आई एवढं नाही शक्य. मला नाही वाटत असं कोणी असेल. आणि आईला जपणं, तिला सांभाळणं, तिचं सगळं काही देखभाल करणं, बघणं खूप पुण्याचं काम आहे. पुण्य म्हणण्यापेक्षा तुम्ही राहूच नका तिच्याशिवाय. तुम्ही गेल्यानंतर तुम्ही आरडणार, ओरडणार, रडणार, मागणार देवाकडं, ती गेली असं तसं, तेव्हा तुम्हाला घरामध्ये ती पोकळी जाणवणार. मग रडणार तुम्ही रोज रोज. नका तसं करू. त्यापेक्षा आहे तोपर्यंत जपा, तिला आनंद द्या, तिला खुश ठेवा. कधीतरी बाहेर तिलाही घेऊन जावा ना तुमच्याबरोबर फिरायला. तिला नाही वाटत का? ती मोठ्या मनाची असते हो. तुम्ही जेव्हा तुमच्या बायकोला घेऊन, मुलांना घेऊन जाता, ती मोठ्या मनाची असते. जावा जावा, खुश राहा म्हणते. कधीतरी तिला पण चल म्हणा आमच्याबरोबर फिरायला. बघा ना किती आनंद होतो. पहिल्यांदा तरी ती नाहीच बोलणार, पण नंतर बघा तिला किती आनंद होईल. तर लांब ठेवू नका, तिला जपा. आणि प्रत्येक मुली ज्या लग्न होऊन सून बनलेल्या आहेत, तुम्ही पण सासूला बघा, जपा. मी हेच म्हणेन, ती पण एक आईच असते ना. आजकाल आहेत अशा सासू की करतात सुनांसाठी, आईच्या लेवलने करतात, आपल्या मुलाकडे बघून करतात, मुलासाठी करतात. आपला मुलगा खुश आहे ना, मग चला ही आपली मुलगीच आहे म्हणून एक्सेप्ट आहेत. अशा मी बघते, खूप छान असतं. नाती आहेत आज, छानही आहेत आणि काही नाहीत पण आहेतही काही आज. छान आहे खरं, बघितलं ना खूप छान वाटतं त्यांना. मस्त आहे. नशिबान असतात त्या मुली ज्यांना तशा सासू भेटतात, ज्या आईची माया लावतात. आणि त्याही सासू फार नशिबान असतात ज्यांना मुलगीसारखं प्रेम करणारी सून भेटते. तर नाती ही कशी आहेत, युगनयुग, कलियुग, सगळ्या युगामध्ये चालणार नाहीत. आपण काय प्रत्येक युगात परमनंट नाही आलेलो ह्या पृथ्वीवर. जायचंय, प्रत्येकाला जायचंय. आणि तुम्ही आज तुमच्या आईचं सांभाळ कराल, व्यवस्थित पुण्याचं काम कराल, तर तुम्हाला पण समाधानही लाभेल, आशीर्वाद लाभेल, त्यानं तुमचा संसार चांगला फुलेल. आणि तुम्ही जर तुमच्या आईवडिलांची हेळसांड वगैरे केली नाही, त्यांना व्यवस्थित बघितलं, तसेच ते गेले, तुमच्या म्हातारपणात तुमचं काय होईल? तुमची मुलं बघत असतात हो तुम्ही तुमच्या आईबरोबर काय करता, कसं बोलता. खूप घरात आजही आहे, आईला नाही का व्यवस्थित बोललं जात नाही, तिला इग्नोर केलं जातं. तिनं कुठल्याही गोष्टीवरती मत मांडलं, काही विचार मांडले, तू गप ग, पटकन शब्द येतो ना तोंडातून, तुला काय कळतं. खूप घरात आहे, आजही आहे. चांगल्या चांगल्या घरामध्ये पण आहे बरं का असं बोललं जातं, तू खूप शहाणी, नका असं बोलू. आणि जर बोललात ना तर प्रेम पण त्या लेवलनं द्या, म्हणजे त्या शब्दांना व्हॅल्यू नाही राहणार. खूप खूप प्रेम करा आईवर, खूप प्रेम करा. तिला कधी लांब करू नका, तिची काळजी घ्या. ती लांब असेल ना, दिवसातनं 1000 फोन करा. म्हणजे तसं 1000 नाही म्हणत मी, पण समजून घ्या माझ्या बोलण्याचा अर्थ कसा आहे. ती खूप महत्त्वाची आहे. आज दुनियेमधून तुम्हाला दिवसातून 100 फोन आले आणि तुमची विचारपूस केली, बघा ना. पण ज्या वेळेला तो एक फोन येईल ना 2 मिनिटासाठी तुमच्या आईचा, तो जे सुख आणि समाधान लावून देईल ना, ते दुनियेतल्या 100 फोनमध्ये नाही आहे समाधान. आणि आईसाठी पण तसंच आहे ना. मग तिला 100 जणांबरोबर बोललं तर एक मुलग्यानं किंवा आपल्या मुलगीनं जर येऊन चौकशी केली ना, तू कशी आहे, त्यात तिला समाधान आहे. 100 लोकांनी जरी तिची चौकशी केली तर त्यापेक्षा जास्त समाधान तिला एका मुलग्याबरोबर आहे, मुलगीबरोबर आहे तिच्या. वृद्धाश्रमात पण जगवलं जातं हो, खायला प्यायला व्यवस्थित 1 नंबर दिलं जातं, खूप चांगलं दिलं जातं. आजारपणात बघितलं जातं, औषध पाणी वेळच्या वेळेला दिलं जातं. समाधान, माया, प्रेम, लातवंड वृद्धाश्रमात नाही तो मिळत त्यांना. जर कोणाचे असतील ना तर प्लीज घरी आणा, प्लीज कृपया घरी आणा आणि त्यांना सांभाळा.
समजून घ्या, त्यांचं म्हातारपणे समजून घ्या. बालिश असतात ते थोडे म्हातारपणे, पण घ्या समजून. ह्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला आहे. वृद्धाश्रमामध्ये ठेवू नका, घरी आणा. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा. इतर कोणाला शेअर करायचं असेल तर बिलकुल करू शकता, जरूर करा. कोणी असं असेल ना त्याला गरज आहे शेअर करण्याची, तुम्ही जरूर शेअर करा. तुम्हाला जर वाटत असेल ना कोणासाठी तरी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरेल किंवा गरजेचा आहे पाठवणं, नक्की शेअर करा. आणि तुम्ही पण सगळ्यांनी समजून घ्या मला काय म्हणायचं होतं ते. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारा समजत राहतील. अशीच मी मोटिवेशनल वगैरे व्हिडिओ किंवा चांगले चांगले व्हिडिओ मी बनवत राहते, मला वेळ भेटेल तसे. तुम्हाला आवडत असतील तर लाईक पण करा माझ्या व्हिडिओना. कमेंट हवी असेल कमेंट करा, तुमचे विचार मांडा. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर ते मला कमेंटमध्ये तो विषय टाका, मी त्याच्यावरती पण बनवेन. तर सर्वांनी खुश राहा. आपल्या घरी जे लोक राहतात त्यांची विचारपूस जरूर अधूनमधून करत राहा. आणि मी थांबवते इथेच व्हिडिओ. असेच मी नंतर आणखीन वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येईन तुम्हा सर्वांसाठी. चॅनलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ.